दया नायक एक कर्तव्यदक्ष आणि निर्भय व्यक्तिमत्व. भारताच्या पोलीस दलामध्ये काही व्यक्ती अशा असतात, ज्यांचे नाव त्यांच्या कर्तृत्वामुळे एक आदर्श म्हणून घेतले जाते. दया नायक हे असेच एक नाव. मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले दया नायक हे एक प्रसिद्ध एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळखले जातात. त्यांची जीवनगाथा ही संघर्ष, निष्ठा आणि निर्भयतेचा उत्तम नमुना आहे. चला तर मग त्यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाची ओळख करून घेऊया. सुरुवात एकदम सामान्य घरातून. दया नायक यांचा जन्म कर्नाटकामधील उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापुरा या छोट्या गावात एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे वडील एक सामान्य मिस्त्री होते. लहानपण अतिशय हलाखीत गेले. पाण्याचा, अन्नाचा, शिक्षणाचा आणि अन्य गरजेच्या गोष्टींचा तुटवडा होता. पण त्यांचं स्वप्न मोठं होतं. काहीतरी वेगळं करायचं. देशासाठी काहीतरी करायचं. शालेय शिक्षण त्यांनी कर्नाटकात पूर्ण केलं. त्यानंतर ते मुंबईला गेले. इथे त्यांना एक हॉटेलमध्ये साफसफाईचे काम मिळाले. सकाळी लवकर उठून ते काम करत आणि रात्री शिक्षण घेत. हेच काम करत त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. पोलीस दलात भरती. दया नायक यांना लहानपणापासूनच पोलीस अधिकारी बनण्याची इच्छा होती. त्यांनी अपार कष्ट, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर 1995 साली महाराष्ट्र पोलीस दलात भरती होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. पोलीस दलात दाखल झाल्यानंतर त्यांचं पहिलं पोस्टिंग मुंबईत झालं. 1990च्या दशकात मुंबई गुन्हेगारीच्या बाबतीत अत्यंत धोकादायक शहर मानलं जात होतं. अंडरवर्ल्ड, दाऊद, छोटा राजन, अरुण गवळी अशा अनेक गुन्हेगारी टोळ्यांचा अड्डा होता ही नगरी. याच काळात दया नायक यांनी आपली धाडसी कामगिरी सुरू केली. एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून उदय. 1997 पासून त्यांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम सुरू केली. एकामागोमाग एक गुन्हेगारांचा खात्मा करत त्यांनी काही वर्षात आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी सुमारे 83 खतरनाक गुन्हेगारांचा एन्काउंटर केला आहे. ही संख्या वेगवेगळ्या स्रोतांनुसार बदलू शकते. त्यांच्या या धाडसी कामगिरीमुळे त्यांना एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून मोठं नाव मिळालं. त्यांचा पहिला एन्काउंटर होता 1997 साली. तो एक छोटा गुन्हेगार होता, पण याच घटनेने त्यांच्या आयुष्यात वळण आणलं. दया नायक हे एकमेव एन्काउंटर स्पेशलिस्ट नव्हते. त्याचवेळी मुंबई पोलीस दलात प्रदीप शर्मा, विजय साळसकर, रवींद्र आंगरे अशा अनेक अधिकाऱ्यांनीही गुन्हेगारावर वचक ठेवला होता. पण दया नायक यांची निष्ठा, स्वच्छ प्रतिमा आणि स्वच्छ वागणूक यामुळे ते वेगळे ठरले. कधीही लाच न घेणारा अधिकारी. दया नायक यांचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कधीही लाच घेतली नाही. त्यांच्यावर कोणताही आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप सिद्ध झाला नाही. एका वेळी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले. त्यांचं निलंबनही झालं. मात्र चौकशीत त्यांना निर्दोष सिद्ध करण्यात आलं. या सर्व प्रसंगांनी त्यांना अधिक बळ दिलं. त्यांचं म्हणणं होतं, पोलीस होणं ही नोकरी नसून एक जबाबदारी आहे. सामाजिक कार्य, शाळा बांधण्याची प्रेरणा. दया नायक यांनी केवळ गुन्हेगारीविरोधातच लढा दिला नाही, तर सामाजिक बांधिलकी जपली. आपल्या मूळ गावी यल्लापुरा, कर्नाटक येथे त्यांनी स्वतःच्या स्वखर्चाने एक शाळा बांधली. या शाळेचा उद्देश होता गरीब मुलांना शिक्षणाची संधी मिळावी. त्यांनी या शाळेसाठी कोणत्याही प्रकारची देणगी घेतली नाही. आपला स्वतःचा पगार, सहकाऱ्यांची मदत आणि काही समाजसेवकांच्या साहाय्याने ही शाळा उभारण्यात आली. धोक्यांनी भरलेलं जीवन. दया नायक यांनी ज्या प्रकारे अंडरवर्ल्ड विरोधात काम केलं, त्यामुळे त्यांच्या जीवाला अनेक वेळा धोका निर्माण झाला. त्यांच्यावर खुनाचे अनेक प्रयत्न झाले, धमक्या मिळाल्या. काही वेळा त्यांनी स्वतःच्या कुटुंबालाही दुसरीकडे स्थलांतरित केलं. पण हे सगळं असूनही त्यांनी कधीही पाठ फिरवली नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की माझा जीव गेला तरी चालेल, पण माझ्या देशाला सुरक्षित ठेवणं ही माझी जबाबदारी आहे. चित्रपटांची प्रेरणा. दया नायक यांच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपट किंवा पात्र तयार झाली आहेत. उदाहरणार्थ अब तक 56 या नानासाहेब फडणवीस यांच्या चित्रपटातील पात्र काही अशी दया नायक यांच्या आयुष्यावर आधारित होतं. काही वेळा टीव्ही शो किंवा वेब सिरीजमध्ये त्यांचं पात्र अप्रत्यक्षपणे सादर केलं होतं. पुरस्कार आणि सन्मान. दया नायक यांना त्यांच्या सेवेसाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचं काम पोलीस खात्यातच नव्हे तर सामान्य लोकांमध्येही अत्यंत आदराने पाहिलं जातं. त्यांनी अनेक तरुणांना पोलीस अधिकारी होण्यासाठी प्रेरणा दिली आहे. आजचा दया नायक.
आजही दयानायक हे महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत. ते सध्या गुन्हे शाखेत कार्य करतात. वय वाढलं असलं तरी त्यांचा जोश आणि निष्ठा आजही तितकीच आहे. त्यांचं जीवन म्हणजे एक आदर्श संघर्ष, निडरपणा आणि सेवा यांचा संगम आहे. उपसंहार. दयानायक यांची कहाणी ही प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे. गरीब घरात जन्म घेऊन कोणतीही पार्श्वभूमी नसताना फक्त इच्छाशक्ती आणि निष्ठेच्या जोरावर त्यांनी पोलीस दलात नावलौकिक मिळवला. त्यांनी दाखवून दिलं की सपने उन्हीं के पुरे होते हैं जो अपने सपनों के लिए नींदें कुर्बान करते हैं. दयानायक यांच्यासारख्या अधिकाऱ्यामुळेच भारत आज सुरक्षित आहे. कथा आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.